नमस्कार मंडळी, स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात असं पाहणार आहोत की रम्या वसुंधराला बोलते की आई, नंदिनीला माझी पुढची चाल काय आहे हे माहीत नाहीये. ससा आता कासवाशी मैत्री करणार आहे. एकीकडे आपण असं पाहतो की नंदिनी व पार्थ एकत्र येतात. नंदिनी पार्थला म्हणते की मी आज जीवाला तुम्हाला घटस्फोट हवा आहे का असे स्पष्ट विचारले आहे. त्यावेळेस पार्थ नंदिनीला म्हणतो की जीवा काय म्हणतो याकडे तुम्ही लक्ष देऊ नका, त्याला काय वाटतं याच्याकडे लक्ष देऊ नका, तुम्ही तुमच्या मतावर ठाम राहा. त्यानंतर रम्या ही काव्याकडे जाते आणि तिला म्हणते की काव्या, जे झालं ते चुकीचंच झालं, पण हे जरा जास्तच चुकीचं झालंय. तुझी ताई, तुझी सख्खी बहीण सर्वांसमोर तुला ओरडली, तुझ्यावर हात उगारला, हे खूप चुकीचं झालंय. अशा प्रकारे रम्या ही काव्या आणि नंदिनी यांच्यामध्ये गैरसमज निर्माण करणार आहे. तर मंडळी, पुढील येणाऱ्या भागात रम्या ही नंदिनीच्या बद्दल काव्याच्या मनात द्वेष निर्माण करणार आहे. तर येणाऱ्या भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की रम्या ही नंदिनी आणि काव्यामध्ये दुरावा आणू शकते का, हे पाहणं अतिशय रंजक असणार आहे. आणि काव्या व पार्थ यांचा ती घटस्फोट घडवून आणेल का, हे देखील पाहणं अतिशय उत्कंठावर्धक असणार आहे. तर मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील अपडेट पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.